मित्रांनो नमस्कार, मी बालाजी मुंडे तुमचं बालाजी ब्लॉग्सवरती स्वागत करतो। या ठिकाणी जे तुम्हाला समोर दिसते मित्रांनो, हे जगातील एकमेव असणारं मंदिर आहे, ज्या ठिकाणी आपल्याला आतमध्ये गेल्याच्या नंतर महादेवाची जे आहे स्थापना केलेली शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं। परंतु हे मंदिर जगात एकमेव का आहे, तर याच्या पाठीमागं खूप मोठा इतिहास आहे। अहिरावण आणि महिरावण अशा पद्धतीच्या दोन राक्षसांचा इतिहास या ठिकाणी सांगितला जातो। जे की अहिरावण हा जो आहे हा काही ठिकाणी रावणाचा पुत्र म्हणून संबोधला गेलेला आहे, तर काही ठिकाणी अहिरावण हा रावणाचा सावत्र भाऊ जो की विश्राव्य ऋषी जे आहेत त्यांचा मुलगा म्हणून सुद्धा संबोधला गेलेला आहे। तर जी कहाणी आहे, जी काही रामकथा आहे, त्याच्यामध्ये वाल्मिकी ऋषींचा असेल, रामचरितमानस असेल, त्या गोष्टींमध्ये या मंदिराचा किंवा मग अहिरावण महिरावण यांचा उल्लेख नसला तरी खूप साऱ्या कथांमध्ये आणि आख्यायिकांमध्ये आपल्याला अहिरावण आणि महिरावण यांचं जे लिखाण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आख्यायिकांमधून आपल्याला ते ऐकायला भेटतं। मित्रांनो, अहिरावण हा काही विषय साधा नव्हता। अहिरावण याच्याबद्दल जर बोलायचं गेलं तर त्याच्या जन्मतावेळीस त्याच्या डोक्यांवर 20 सापांचं कवच होतं, त्याच्यामुळं त्याला अहि म्हणजे साप आणि रावण म्हणजे साप परिधान करून जन्माला आलेला रावण। तर मित्रांनो, त्याच्यामुळं त्याचं नाव अहिरावण असं ठेवलं गेलेलं। मित्रांनो, अलीकडील वास्तू जी आहे ही तुम्हाला या ठिकाणी भव्यता, सुंदरता या सर्व गोष्टी दाखवते। एकदम प्राचीन जे आपल्या बीडमध्ये दगड मिळाले जातात आणि बीडमधील जे कारागीर आहेत त्यांचं शिल्पकला तुम्हाला या दगडांवरती कोरलेली पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महामायाचं पण वास्तव्य आहे। तर चला बॅक येऊ आपल्या स्टोरीवर, जे की तुम्हाला मला वाटतं आवडायला लागलेले असेल। ज्यावेळेस मित्रांनो अहिरावण जन्माला त्यावेळेस काही कथांनुसार रावणाच्या पत्नी जी मंदोदरी आहे त्यांच्या गर्भामध्येच तो जन्म घेतला। परंतु ज्यावेळेस त्याचं ते भयंकर रूप पाहिलं रावणानं, त्यावेळेस रावण स्वतः घाबरला आणि रावणानं घाबरून हा माझं उद्याच्याला जाऊन सिंहासन घेईल आणि मला हा चुनवती देईल, म्हणजेच मला हा काही दिवसाच्या नंतर जड जाईल, अशा भावनेतून त्याला त्याच्या सेवकांकरवी पुरण्यासाठीचे निर्देश देण्यात आले। अशा पद्धतीची एक आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते। परंतु मित्रांनो, विषय इथं संपला नाही। ज्यावेळेस अहिरावणला पुरण्यासाठी घेऊन ते सैन्य गेलं आणि त्याला पुरून आलं, परंतु अहिरावण हा काही संपणारा विषय नव्हता। अख्खा एक काळ गाजवणारा असा वीर पुरुष अहिरावण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार होता आणि तो माती खाऊन जिवंत राहिला मित्रांनो अहिरावण। आणि माती खाल्ल्याच्या नंतर त्यानं त्याची जशी भूक वाढल तसं तो हळूहळू वर येत राहिला आणि एक दिवस असा आला जो की संपूर्णपणे पुरलेल्या ठिकाणाहून बाहेर आला। बाहेर आल्याच्या नंतर मित्रांनो अहिरावण हा समुद्राच्या किनारी होता। समुद्राच्या किनारी एक नाव एवढं मला कन्फर्म सांगता येत नाहीये तुम्हाला, परंतु नावामध्ये थोडासा झोलझाल असू शकतो। ती एक राक्षसीनी होती, VC ही समथिंग लाईक दॅट। तर तुम्ही सर्च करू शकता गुगलला, तुम्हाला त्या ठिकाणी तिच्याबद्दलची माहिती मिळून जाईल अशी अपेक्षा आहे। तर मित्रांनो, ती राक्षसनी अशी होती की तिचं म्हणजे जे माणसाचं जे सावली आहे त्या सावलीनुसारच ती भक्ष्याचा घात करत असायची, म्हणजे सावलीला ती कैद करत असायची आणि त्यानंतर शिकारीला खात असायची। मित्रांनो, सध्या हे मंदिर जे आहे वरतून संपूर्ण ढासळलेलं आहे। अशा पद्धतीने ह्या ज्या विटा दिसत आहेत तुम्हाला, या विटांमध्येच बांधल्या गेलेलं वरचा कळस होता, तो आता सध्या पुनरुज्जीवनासाठी जे आहे ते आता जात आहे। आता या मंदिराचं एकदम भव्य दिव्य अशा पद्धतीचं पुरातन बांधकाम होणार आहे। तर नक्कीच तुम्हाला चिंचवण तालुका वळवणी जिल्हा बीड या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीचं डबल एकदा मंदिर पाहायला मिळणार आहे, जे की काळानुरूप झिजलं होतं आणि पडण्याच्या ठिकाणी आलेलं होतं। आता ह्याचं पुनरुज्जीवीकरण केल्याच्या नंतर हे खूप सुंदर दिसणार आहे। तर मित्रांनो, आपला विषय राहिला तर जी राक्षसीने आहे तिला त्या बालकाची खूप जास्त माया आली आणि त्या बालकाची माया आल्याच्या नंतर तिनं त्या बालकाला आपल्या ओटीमध्ये घेतलं, म्हणजेच आई म्हणून ती याचा सांभाळ केलेला आहे। ज्या ठिकाणी आपण राक्षस कितीही क्रूर दुष्ट म्हणत असू, परंतु दरवेळेस ही हकीकत राहत नाही मित्रांनो। जन्मजात
काही अडचणीमुळं किंवा मग काही गोष्टींमुळं त्यांना राक्षस वगैरे संबोधलं गेलेलं आहे. त्यांच्या विचारधारेमुळं त्यांना राक्षस असं संबोधलं गेलेलं आहे. पण परिस्थिती बिलकुल डिफरंट आहे. राक्षसांनी त्यांचा धर्म पाळलेला आहे आणि जे आपण आपले देव आहेत त्यांचा धर्म देवांनी पाळलेला आहे. राक्षसांचे जे क्रूर कामं वगैरे आपल्याला जे दिसतात दाखवले गेले आहेत, यज्ञ वगैरे नष्ट करण्याचे वगैरे, ते त्यांच्या चालीरीतींमध्ये येत नसतील, त्याच्यामुळे त्यांनी त्या काळात केलेलं आहे. बाकी राक्षसांबद्दलचं त्यांचे गुणगान गाण्याचा माझा कोणताही उद्देश नाही, परंतु राक्षसांनी त्यांचा धर्म पाळलेला आहे. राक्षस म्हणजेच रक्षा करणारे, त्यांची जे काही धर्म वगैरे होते, त्यांची जी संस्कृती होती तिला टिकवण्यासाठी ते लढलेले आहेत. शेवटी जे ते विजेते या वादापर्यंत मी जात नाही. तर डबल येतो आपल्या स्टोरीवर मित्रांनो. या ठिकाणी आल्याच्या नंतर मग जे राक्षसीने आहे विसिहा, तिच्या इथं ज्यावेळेस राक्षसांचे गुरु आहेत ते आले, त्यावेळेस त्यांनी ओळखलं की बाबा हा साधारण बालक नसून हा स्वतः रावणाचा सावत्र भाऊ विसराव्या ऋषींचा मुलगा, किंवा मग तुम्ही म्हणू शकता रावणाचा पुत्र. आता त्या दोन वेगवेगळ्या कथा आहेत, ते तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो हा बलशाली आहे आणि ज्यावेळेस त्याला समजलं गेलं की आपण रावणाचे पुत्र आहोत किंवा मग आपण रावणाचे भाऊ आहोत आणि आपण अज्ञातवासामध्ये आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, त्यावेळेस तो भयंकर चिडला रावण आणि तो गेला पाताळामध्ये स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. मित्रांनो त्याच्यानंतर त्यानं पाताळामध्ये जाऊन तिथं स्वतःचं वर्चस्व गाजवलं आणि ज्यावेळेस तो तिथून जिंकला त्यावेळेस वापस आला, त्यावेळेस तो एकदम मोठा योद्धा म्हणूनच नावारूपास आलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर पद्धतीचं नक्षीकाम आपल्याला दिसत आहे. आमचं बीड हा पुरातन ठेव्यांचा गड आहे. तुम्ही कधीही बीडला आलात तर चिंचवण तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवश्य भेट द्या. तुम्हाला हे अहिरावण आणि महिरावण यांचं जगातील एकमेव असणारं सुंदर पद्धतीचं मंदिर, जे की याच्यामध्ये शिवालय आहे आणि अलीकडल्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हे पाहायला मिळत. तर मित्रांनो ज्यावेळेस रावणाचे सर्व पुत्र बंधू वगैरे मारले गेले त्यावेळेस रावणाकडं काहीच होप, काहीच आशा उरली नाही. आता आपण युद्ध हरू हे ज्यावेळेस रावणाला समजलं त्यावेळेस त्यानं त्याच्या मायावी पुत्राला म्हणजेच आपण अहिरावण जे म्हणतो त्या अहिरावणाला बोलवलेलं आहे. त्यावेळेस अहिरावण या ठिकाणी पोहोचला, त्यावेळेस त्यानं येता क्षणीच संपूर्ण वानर सेनेला, त्याच्याकडे जी ताकद होती, न युद्ध करता सुद्धा तो संपूर्ण सेना गारद करू शकत होता, त्या विद्येचा वापर केलेला आहे. आणि त्या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण वानर सेना गाढ झोपेमध्ये असताना त्यानं अचाट अशी जादू दाखवून या ठिकाणी मित्रांनो काम चालू झालेलं आहे आणि कामासाठीच्याच या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघू शकता कशा पद्धतीच्या शिळा आहेत, सुंदर, अति सुंदर, भव्य दिव्य अशा पद्धतीच्या या शिळा, आणि याच्यापासून हे सुंदर हेमाडपंथी मंदिर बनवलेलं आहे. तर कधी येतात बीडला तुम्ही पाहू शकता कसल्याही पद्धतीचा यंत्रांचा वापर न करता हे इतके मोठाले दगड या ठिकाणी आपल्याला ठेवलेले आढळत आहेत. आणि अशाच पद्धतीचे सुंदर ठेवे पाहण्यासाठी तुम्ही बीडला नक्की या. वाड्यांची नगरी आणि प्राचीन हेमाडपंथी शिवालय मंदिरं यांचं जे विस्तृत पद्धतीचं दर्शन आपल्याला घडतं ते आपल्या बीडमध्येच. मग मित्रांनो मुख्य विषय आपला, ज्यावेळेस रावणानं आज्ञा दिली त्यावेळेस मित्रांनो अहिरावण यांना स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी रामाला आणि लक्ष्मणाला बंदी केलं. त्याची एकच इच्छा होती, आपण ज्यावेळेस महामायाला प्रसन्न करू त्यावेळेस मित्रांनो महामाया आपल्याला आशीर्वाद दिला आणि आपण संपूर्ण जगावर राज्य करू. त्या अनुषंगानेच त्यानं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले. परंतु ज्यावेळेस हनुमंतरायांना समजलं की प्रभू श्रीरामचंद्रांना आणि लक्ष्मण यांना कैद केलेलं आहे, त्यावेळेस मग आपले वीर बजरंगबली हनुमानजी त्या ठिकाणी आले. याच ठिकाणी मित्रांनो त्यांचं युद्ध झालेलं आहे रामाचं आणि जे लक्ष्मणाचं अपहरण केलेलं होतं अहिरावण याच्याकडं ब्रह्मानं दिलेला एक वर होता की 5 ठिकाणी 5 वेगवेगळ्या दिशेला दिवे लावलेले आहेत आणि ते दिवे एकाच टायमाला विझवले गेले पाहिजेत आणि माणूस देव अशा पद्धतीचं कोणीही तुझा वध करू शकणार नाही. हा जो एक आपल्याला वरदान म्हणता येईल जे की अहिरावणला भेटलेलं होतं, त्याची पूर्तता करण्यासाठी वरदान देवाचं फेल न जावा यासाठी हनुमंतरायांनी मित्रांनो
या ठिकाणी पंचमुखी जो अवतार घेतलेला आहे, जो की 5 मुखांचा अवतार या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर मग अहिरावण याचा विनाश केलेला आहे. कारण की स्वतः आपले हनुमंतराय हे खूप साऱ्या मायांमध्ये निपुण होते आणि जबरदस्त पद्धतीचं या ठिकाणी युद्ध मकरध्वजासोबत पण झालेलं आहे. ते बाहेर आपल्याला ते सुंदर पद्धतीचं जे मंदिर आहे मकरध्वज यांचं, जे की हनुमंतरायांचेच पुत्र आहेत, ते मंदिर पण आपल्याला पाहायला मिळतं. ते बाहेर आहे मित्रांनो, त्याचं पुनरुज्जीकरण केलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला मला वाटतं चांगल्या पद्धतीचा इतिहास माहिती झालेला आहे. अहिरावण कोण होता आणि अहिरावण कोणासोबत लढला, त्यानं काय कार्य केलं, याच्या बाबतीतची जी माहिती आहे त्या पण या ठिकाणी नक्कीच ऐकलेल्या आहे. या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय 3 शिळा दिसत आहेत. सभागृहामधील एक खांब पडलेला आहे आणि खूप अशा पद्धतीचं दुसरं पण सभागृह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चिंचवण, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ठिकाणी अवश्य भेट द्या. एकदम सुंदर पद्धतीचे मंदिरं तुम्ही पाहू शकता.